प्रत्येकाचं सुखदुःख कसं आहे. जितका मनुष्य बारीक होतो, सीमित होतो, तितके त्याचे सुखदुःख कसे होतात, सीमित होतात. नाही मग संसारिकाचं स्वतःच्या संसारापुरतं, शेजारची तिकडे आग लागून मरू का तिकडे उपाशी करायला काही घेणं त्याला नाही. आपल्या 4 लोक आपले मी हम दो हमारे दो, तेवढं सुखाचा शेगा त्याला काळजी नाही. तेवढं त्याने काय स्वतः होती वर्तुळ तयार करून ठेवलेलं आहे. आणि मग तो काय करतो, स्वतःच संसारिकाचं सुख. परंतु राजाचं तसं नाही. राजाचं प्रजेचं सुख म्हणजे त्याचं सुखही मोठं आणि दुःखही मोठं, त्याची व्याप्ती मोठी असते. मग तशाच प्रकारे साधू, तर साधूचं कसं असतं मग तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतात. मग तो एक अनेक साधू संत होऊन गेले, साधू होऊन गेले, पण तुकाराम महाराजांना जगद्गुरु का म्हणतात. कोणीही असो, कोणत्याही अगदी अज्ञानी असो, ज्ञानी असो, पापी असो, पुण्यवान असो, मूर्ख असो, विद्वान असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, आधम असो, नीच असो, मूर्ख असो, आंधळा असो, पांगळा असो, बहिरा असो, वकील असो, डॉक्टर असो, राजा असो, कोणी असो, तर त्या सगळ्याला त्याचं अज्ञान घालून त्यांना सन्मार्गावर आणण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांच्या मध्ये होतं. वेदशास्त्र पुराण काय करतात, ते फक्त जे साधक आहेत ते साधकाला ज्ञान देऊ शकतात, परंतु अज्ञानाला ज्ञान देऊ शकत नाही. नाही सगळ्या जो पापी आहे पाप्याला ज्ञान देऊ शकत नाही. जो इथं आलेला आहे, जो ज्ञानाकडे वाटचाल करतोय त्याला ते ज्ञान शोधतील, पण जो घरी झोपा काढतोय त्याला काय, जो झोपा काढतोय त्यालाही ते ज्ञान देतात, जो उठून बसलाय त्यालाही ज्ञान देतात, जो तत्पर आहे त्यालाही ते हे करतात, आणि जो सिद्ध आहे त्यालाही आनंद देतात. प्रत्येक या विश्वातल्या प्रत्येक माणसाला तुकाराम महाराज उपयुक्त आहे. नाही आणि म्हणून ते सगळ्या जगाचे गुरु कोणी जा, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीनं अधिकाराचा इथं करू उपदेश, त्याला तृप्त करायचं सामर्थ्य तुकाराम महाराजांचं. आणि म्हणून कसे, म्हणून खरोखर जगात असे एकच एक संत असतात की जे काय करतात की काय म्हणतात की अमृत हे मुख्य सर्व तसे म्हटलं. 500-500 रुपये प्रत्येकाला कीर्तन आहे, 500-500 जेवढे कीर्तन आहे ते प्रत्येकाला 500 रुपये. नाही का, प्रत्येकाला 500 रुपये जेवढे कीर्तन आहे ते प्रत्येकाला 500 रुपये. घरात कोणी राहील म्हातारे म्हणजे इथं झोपायचं तिथे येऊन झोप, नाही का, इथे झोपायचं तिथे येऊन झोप, 500 रुपये तरी मिळतील. येणार नाही सगळे, पण म्हणे कीर्तनात जेवढे येतील त्याने प्रत्येकाने 500-500 रुपये द्यायचे. येईल का कोणी एकही त्या कीर्तन करायला 2 तास उभं राहून मागे जावं लागेल, एक सुद्धा येणार नाही. किती येते. एक दृष्टांत असा विषय आहे, पण आठवलं म्हणून सांगतो. एका गावामध्ये तर एक अख्खं म्हणजे फार चांगलं गाव झालं पहा. इतका सप्ताह सुरू झाला, अगदी ब्रह्मभोजन होऊ लागली, जिकडे तिकडे पथका झळकू लागल्या, बोर्ड अगदी चमकू लागली, सगळं गावगाव झाला त्या गावाचा सगळीकडं. आणि म्हणून म्हणले काय करायचं, आपण मंत्र्यांना जाणायचं, आपल्या जोराला मंत्र्यांना जाण्याचं, एक दिवस आपल्याला मंत्र्यांना जाणायचं. आणि म्हणून ते मंत्री आले, सगळं गाव अगदी हरिमय झालं होतं. नाही का, तिकडे तिकडे पायघड्या घातलेल्या होत्या, टाळांचा गजर होता, गुढ्या चोरण उभारलेली होती, आणि मग हरिपाठ सुद्धा जिकडे तिकडे चालू होता, अख्ख्या गावात आले. काय करायचं. मंत्री महोदयांनी पाहिलं आणि म्हटले की फार मला आनंद वाटला म्हणे हे पाहिलं, असं गाव म्हणे अख्ख्या जगामध्ये कुठं सापडायचं नाही का, अख्खं जगामध्ये सापडायचं नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की मला फार मी धन्य झालो, आनंद वाटला. माझ्या मंत्री आयुष्याचं काय मंत्रिपदाचं सार्थक झाले, म्हणून मी पुढच्या वेळेला येईन तेव्हा तुमच्या गावाला खास काही देणार आहे, खास काही तुमच्या गावाला देणार आहे. म्हणे आत्ता सांगतो म्हणे की जेव्हा तुमच्या पुढच्या कालीच्या कीर्तनाला मी येईन तर त्यावेळेला म्हणे प्रत्येक वार करायला 500 रुपये देणार. काय म्हटले, प्रत्येक वार करायला 500 रुपये. नाही का, मग काय महाराज आले, अख्खं गाव वार करीन. प्रत्येकाच्या गळ्यात माळा, प्रत्येकाच्या गळ्यात माळा, एक सुद्धा पार लोकांनी कुत्र्याच्या गळ्यात माळा घातल्या. चला म्हणजे
अख्खं गाव माळकरी झालो, एक सुद्धा नाही राहिलं पण कोणी. म्हणजे अख्खं गाव माळकरी, अख्खं गाव 100%, 101% नाही का, 101% अख्खं गाव माळकरी. तो मंत्री तर धन्य झाला. मंत्री आला, आधी वाजत गाजत मंत्र्याला आलो. अहो प्रत्येकाने फार वर माळा, लोकांनी माळा वर काय 2-2, 4-4 माळ्या काय मध्ये एका एकाच्याकडे 4-4, 5-5 माळा. तो मंत्री तर चाट पडला. आणि मंत्री आला आणि म्हणून मंत्र्यांनी अगदी वाजत गाजत मिरवणूक काढली आणि अगदी मंत्र्याचं भाषण सुरू झालं. मंत्री म्हटले, खरंच म्हटले मंत्रिमंडळात तुमच्या गावाचा सत्कार केला आणि तुमचं गाव अगदी म्हणजे राज्यामध्ये झळकलं म्हणे तुमचं गाव. पण एक समस्या निर्माण झाली म्हटली, एक समस्या निर्माण झालेली आहे आणि विचार केला की ही समस्या कोण सोडवू शकतो. एवढं चांगलं गाव, पवित्र गाव, आदर्श गाव म्हणजे तुमचंच गाव आहे. तुमच्या गावाशिवाय म्हणजे ही समस्या सुटू शकत नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याने एक फार मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्यानं सगळ्या राज्याचं कल्याण म्हटले नाही का. तो प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या राज्याचं कल्याण. पण त्यासाठी म्हणजे 5 माळकऱ्यांचा बळी द्यायचा. ते म्हटले 5 माळकरी कुठे मिळायचे म्हटले. तेव्हा म्हटलं एवढं गाव चांगलं, अख्खं गाव माळकरी आहे नाही का, अख्खं गाव माळकरी. म्हणजे ह्या गावामध्ये काय म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे ह्या गावामध्ये आपलं काम 100% होईल. लोकांनी मळा तटात तर तोडून टाकल्या, काही बहिणीच्या आतमध्ये हात घालून मळा तोडल्या. आतल्या बहिणीच्या आतल्या होत्या तेही तोडून टाकले, एक माळ राहिली नाही. तेव्हा म्हटले आता असं करू म्हटले आता. तर त्या मंत्र्याचं भाषण संपत आणि म्हणे आता प्रत्येक वारकऱ्याला 500 रुपये द्यायचे आहेत आणि त्यात मी 5 वारकरी निवडून काढणारे माळकरी. मग पाहिलं तर एक मला भानगड काय, एवढ्या माळा गेल्या कुठं. सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माळा गेल्या कुठं, अख्खं गाव माळकरी. संध्याकाळी एक काय हरिपाठ बंद, सगळ्या हरिपाठ बंद. काल्याचं कीर्तन सुद्धा दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. आज या दिवशी मंडपूच बसत. कशी काय भक्ती, अशी भक्ती कामाची नाही का. मग जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि तुम्हाला सांगतो हे जे पद आहे ना, कोणती गोष्ट असतं माणसाला सहजासहजी मिळते, आपोआप मिळते आणि फुकट मिळते नाही. आपोआप मिळते, सहज मिळते. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, माऊली म्हणतात का, तो प्रतिपाद्य ईश्वर भाव या गोचू कृतीचा निरंतर अभ्यास करणं. या दृष्टीनं पहा विचार करता तुकडोजी महाराजांचा आपण ते म्हणतात की सूर्याच्या प्रकाशी अंधार दिशेनं तैसा अधिष्ठान भ्रम होती. मग सूर्याच्या किती ज्वलंत दृष्टांत सांगितलेलं आहे, मार्मिक दृष्टांत सांगितलेलं आहे. निसंशय सूर्याच्या ठिकाणी प्रकाशाचं नावच घ्यायला नको, अंधाराचं नावच घ्यायला आई. सूर्या ठिकाणी अंधार, जो अधिष्ठानावर पोहोचला तिथं भ्रम असावा का, भ्रमच नको तिथं. भ्रमरहित, संशय रहित. मग जो भ्रमरहित झालाय, संशय रहित झालाय, तो ध्येयाधिकांच्या, मनबुद्धीच्या, मीपणाच्या, इच्छेच्या, वासनांच्या, आपलेपणाच्या आहारी जाईल. आहारी जाईल का. जोपर्यंत तो आहारी जातो तोपर्यंत देहबुद्धी आहे. आणि हे सुद्धा टाकावं लागतं काही काळ. काही काळ निरंतर ती स्थिती अनुभवावी लागते. आणि म्हणून काय असतं पहा की परीक्षा असते की तो कैदी असतो, कैद्याची परीक्षा असते की जो कैदी ज्याची शिक्षा कमी करायची, 6 वर्षाची शिक्षा असेल 3 वर्षाची करायची, तर ती 3 वर्षाची शिक्षा त्याचं पहिलं वर्षाचं रिपोर्ट त्याला उत्तम आहे, पश्चाताप झालाय, पूर्णपणे सुधारणा झालेली आहे. त्याची शेवटची 6 महिने परीक्षेचे असतात. ते त्यालाही कळून देत नाही, त्यालाही कळून देत नाही. मग ती परीक्षा अशी असते, प्रलोभन त्याच्या पुढे निर्माण केली जातात. परीक्षा म्हणजे प्रलोभन असतात. मग अशा प्रकारची परीक्षा पाहत असताना मग तेव्हा तर जनक राजाने अशा प्रकारे परीक्षा पाहिली होती. नारद होते, शुकाचार्य होते, त्यांची परीक्षा पाहिली.
परंतु परीक्षेमध्ये क्षणभर सुद्धा विचलित झाले नाही, निश्चित. आणि म्हणून सूर्याचे प्रकाशी अंधार तिचे तैसा अधिष्ठाना भ्रम नव्हती. मग अधिष्ठानाच्या ठिकाणी भ्रमच नाही, भ्रांती नाही. अखंड निश्चयात्मक विवेक वैराग्य संपन्न होऊन जो निग्रहाने विचार केला जातो न तेव्हाही कोणती स्थिती असते तर अधिष्ठानावर आरूढ होण्याची स्थिती असते. मग अधिष्ठानाचं आणि मग एकरस नित्य अक्षय अखंड एकरस. तो कसा असतो? एकरस. एकरसचा अर्थ काय? समुद्रामध्ये नुसतं पाणीच, एकरस पाणी. तसा तो एकरस ब्रह्म एकरस येतो. एकरस त्रिभुवन एकरस ब्रह्म. दुसरं नाहीच काही त्याच्यामध्ये, मिक्स नाही, ते सोडून काहीच नाही. जसं एखाद्या टिपामध्ये रस ओतून ठेवला, एकरस नाही, एकरस नित्य. ज्याला देश काळ स्थळाचं नाही का त्याच्याही पलीकडचा नित्य. त्याचं नाम रात्र दिवस ऊन पाऊस पाणी सुख दुःख देह जावो अथवा राहो, अशा स्थितीत त्याचं भजन भंग पावत नाही. तर भगवंतांनी काय सांगितलं? आदिभूत सांगितलं, आधी दैवत सांगितलं आणि आधी यज्ञ. तर आता आदियज्ञ सांगितलेला आहे आणि त्या आदियज्ञाकडे जाण्यापूर्वी थोडस आपण आदिभूत आणि पुन्हा एकदा, कारण तुम्ही ऐकलेलं आहे ना, मग तुमच्या बुद्धीमध्ये ते पक्का आणि स्थिर व्हावं, चांगलं समजावं, पुन्हा संशय राहू नये. आणि म्हणून त्याचा पुन्हा एकदा आपण विचार करायचा. तर ते माझे आदिभूत आहे, आदिदैव आहे आणि आदियज्ञ. तर पुन्हा आपल्याला आदिभूत आणि आदिदैव याचा विचार करण्यासाठी तत्पूर्वी तुम्हाला मी थोडक्यात आदियज्ञ म्हणजे काय ते सांगतो. आता आदियज्ञ म्हणजे काय तर थोडक्यात आणि तंतोतंत चांगला विचार करतात आपल्या लक्षात येईल. आदियज्ञ म्हणजे अविद्येचा नाश. अविद्येचा नाश झाल्यानंतर जे द्वैत जे अविद्येचा नाश आणि द्वैत बाध केल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीला आदियज्ञ म्हणतात. काय? अविद्येचा नाश आणि द्वैत बाध. द्वैत बाध केल्यानंतर अविद्येचा नाश झाला, द्वैतही बाध करून टाकलं आणि त्या साधकाला जी स्थिती प्राप्त झाली तर त्या स्थितीला काय म्हणतात? त्याला आदियज्ञ. आणि आता हाच आदियज्ञ भगवंत सांगतात. तर तेव्हा आता क्षेत्र सांगितलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो. तर अशा प्रकारे म्हणजे इथं आदियज्ञ ही स्थिती आहे आणि ह्या स्थिती प्राप्ती करता दोन गोष्टींची गरज सांगितलेली आहे. पहिल्या गोष्टींची गरज कोणती आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तर अविद्येचा नाश सांगितला नाही का. अविद्येचा नाश सांगितला आणि अविद्येच्या नाशानंतर अजून पुढं जे द्वैताचा नाही का, जे भासणारं जे द्वैत आहे तर द्वैताचा ज्यानं समूळ निश्चयपूर्वक बात करून टाकलेला आहे तर याला काय म्हणायचं? तो आदियज्ञ. आणि हा आदियज्ञ मी आहे. बघा, हा आदियज्ञ. आता हा जो आदियज्ञ आहे तो जर पाहिलं तर अर्जुना देव म्हणतात, अर्जुना आदियज्ञ हे माझं शुद्ध स्वरूप आहे. परंतु तर त्यापूर्वी जो तुला आदिभूत सांगितलं, अरे ते आदिभूत सुद्धा मीच आहे. जे आदिदैव सांगितलं ते आदिदैव सुद्धा मीच आहे. परंतु मग आता परंतु एक विचार कर, ते जरी माझं स्वरूप असलं तरी परंतु आदिभूत हे नाशवंत आहे. आदिभूत कसं आहे? नाशवंत आहे. आदिभूत मी आहे परंतु ते नाशवंत आहे. आदिदैव जे आहे पण ते कल्पित आहे. आदिभूत कसं आहे? नाशवंत. आदिदैव
आदि यज्ञ हे शाश्वत सत्य आहे. तर अशा प्रकारचं म्हणून तर जे आदिभूत म्हणून काय म्हटलंय, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते. पहा आता सुंदर विचार, याचं स्पष्टीकरण जर आपल्याला पाहिजे झालं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते म्हणून काय ज्ञान आहे तयाचे म्हणून आम्ही त्याला ज्ञान म्हणायचं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर हा जो क्षेत्र जो आहे, क्षेत्र आता आता तिन्ही तिन्ही याच्यामध्ये आलेला आहे, सुंदर विचार आलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ यांचा पूर्ण सूक्ष्मोक्ष आपल्याला करता येतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान आहे तयाचे म्हणून आम्ही. ज्ञान कशाला म्हणतात, तर क्षेत्रालाही जाणलेला आहे, क्षेत्रज्ञालाही जाणलेला आहे. आणि ज्यानं क्षेत्राला यथार्थपणे जाणलं, क्षेत्रज्ञाला यथार्थपणे जाणलं, तर त्याला ज्ञान म्हणायचं. म्हणून ते जाणून घे. देव का सांगतात, ज्यानं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणला तो ज्ञानी. ज्याने आदिभूत आणि आदिभूत आणि आदिदैव जाणलं तो ज्ञानी. ज्याला आदिभूत कळलं नाही, आदिदैव कळलं नाही, तो अज्ञानी. आणि ज्यानं हे आदिभूत आणि आदिदैव जाणलं त्यालाच ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. त्याला काय होते, ब्रह्मापर्यंत त्याची बुद्धी घडू शकते. नाही का, नाही तर ब्रह्मतत्वापर्यंत त्याची बुद्धी जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझा क्षेत्र म्हणजे आदिभूत आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे आदि दैव आहे, आदिभूत म्हणजे क्षेत्र आहे. पाहता आदिभूत क्षेत्र, आदिदैव क्षेत्रज्ञ. आणि पुढे जे आदियज्ञ सांगितला तो यांना जाणल्यानंतर, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणल्यानंतर जी स्थिती एक निर्माण होते, ती स्थिती त्याला जीवनमुक्ती म्हणतात, त्यालाच ब्रह्मस्थिती म्हणतात, त्यालाच आत्मस्थिती म्हणतात. आणि म्हणून काय करायचं आहे, तर क्षेत्र याला आदिभूत, बाहेरचं आदिभूत, त्याचं आतलं आदिदैव, त्याच्या आतलं आत्मा. आणि ह्या तीनना ज्यानं व्यवस्थित जाणलं त्याला काय म्हणायचं, ती आत्मस्थिती. आता म्हणून याच्यावरून बुद्धी काढायची आहे, हे नाशवंत आहे. याच्यावरून बुद्धी काढायची, याच्यावरची बुद्धी याचाच विचार जो करतो तर खालच्या पातळीचा निर्बुद्ध जे असतात ते देहाचा विचार करतात, देहाच्या विचारानं वागतात. आकार आणि नाव याच्यावरच जे जगतात ते निकृष्ट बुद्धीचे असतात. नाही आकार, मग आकार कोण आहे, आमका आमका तुझा मित्र, म्हणजे माझा मित्र येणार. तुझा मित्र कसा आहे, तर निळी पॅन्ट आहे, पिवळा शर्ट आहे, आणि त्याचं नाव आमका आमका आहे. जे आकारावरच जगतात, नावावरच जगतात, ते माझ्यापर्यंत कधीच होऊ शकत नाही. आकाराला सत्य म्हणतात, नावाला सत्य. म्हणून काय म्हटलेलं आहे, नाम रूप आणि नाम, रूप आणि नाम तो अवघाची ब्रह्म. जे जे रूप आणि नाम ते तो अवघाची ब्रह्म. म्हणून नामरूपाची तो वर्म आणि नामरूपाच्या पलीकडे जायचे. नामरूप पाहता तुम्हाला अजून एक सांगतो, अलंकारपणे झाकले बाळकासोने वाया गेले, तेशे नामरूपी दुराविले अद्वैत दया. ज्या नामरूपाला जाणतो, जो नामरूपाला किंमत देतो, जो नामरूपावर व्यवहार करतो, त्याला अद्वैताची त्याची कधीच गाठ पडत नाही. अद्वैत काय आहे, आत्मा आहे, अद्वैत ब्रह्म आहे. जो नामरूपात वरून व्यवहार करतो, नामरूपाला सत्य मानतो आणि तदनुसार व्यवहार करतो, तो अद्वैत तत्वापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. म्हणून नामरूपाचा बात करतो, नाही का, नामरूपाला धरून व्यवहार
तो मिथ्या व्यवहार करतो परंतु मिथ्या व्यवहार करतो. नामरूपाला तोच अद्वैतापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून हे नाम आणि रूप माझं सांगितलं. बाळ अलंकारपणे झाकले बाळका सोने वाया गेले तैसे नामरूपे दुराविले अद्वैत दया. मग त्या नामरूपामुळं काय होतं, अद्वैत त्याची गाठ पडू शकत. मग नामरूप हे कसं आहे नाही का, हे नामरूप हे कसं आहे ब्राह्मण या. म्हणून तसे पाहिलं तर आत्मा सगळ्यांचा एक, भेद नाही जगामध्ये, भेद नाही. पण आपण भेद करतो, हा माझा जवळचा ना लांबचा. तो कधीच आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. जो भेद बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे, अभेद बुद्धीची गरज आहे. आत्म जो पाहतो तो कसा आहे, अभेद बुद्धी आहे. जो आत्मतत्व ज्याची दृष्टी असते, आत्मतत्वी दृष्टी नाही सुद्धा गेली तोरी ब्रह्म बोलूनच आहे. ब्रह्माच्या गप्पा ब्रह्मबोली म्हणजे ब्रह्माच्या गप्पा. आत्मतत्वी दृष्टी नाही सुद्धा गेली तोरी ब्रह्मबोली बोलून काय. मग किती ब्रह्माच्या गप्पा मारल्या, परंतु बुद्धी कुठं भेटली पाहिजे, जाऊन आत्मतत्वापर्यंत बुद्धी भेटली पाहिजे. मग ही नामरूप कल्पित आहे, नामरूप खोटी आहे नाही का. मग नामरूप काढून टाकलं, फक्त जीव उरला. जीव सगळ्यांचा एकच आहे आणि आत्मा तर प्रश्नच नाही. म्हणून तो भेद पाहत नाही, भेद पाहत नाही तो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म. म्हणून ज्ञानाचा व्यवहार हा मिथ्या आहे. ज्ञानाचा व्यवहार कसा असतो, मिथ्या असतो. आणि ज्याचा व्यवहार मिथ्या असतो त्याला काय ज्ञानाचा व्यवहार मिथ्या असतो. आणि ज्याचा व्यवहार मिथ्या असतो त्याला पुढं काय, हा बरोबर आहे, तो ज्ञानी असतो. तो कसा असतो, चांगली गोष्ट. ज्ञानाचा व्यवहार मिथ्या असतो आणि ज्याचा व्यवहार मिथ्या असतो तो काय असतो, ज्ञानी असतो. इकडचं तिकडे करायचं फक्त. मी काही दुसरं केलो नाही, फक्त इकडचं तिकडे तुम्हाला वाटत नाही कुठून आणलं काय नाही, इकडचं तिकडे करायचं. आणि म्हणून त्याचा व्यवहार कसा असतो, मिथ्या. म्हणून आपण व्यवहार कसा करायचा, मिथ्या व्यवहार करायचा नाही का. व्यवहार कसा करायचा आहे, मिथ्या व्यवहार करायचा. आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणून देहबुद्धीची काय करायची आहे, जीवबुद्धी करायची. जीवबुद्धीवरून आत्मबुद्धीवर आहे. देहची जीवबुद्धी. देह नाशवंत आहे, ज्याला आदिभूत आहे नाशवंत आहे. आदिभूत कसं आहे, नाशवंत आहे. त्याच्यानंतर आदिदैव कल्पित आहे आणि आदि यज्ञ कसं आहे, स्वयंभू आहे. आणि म्हणून आता परंतु यांच्यामुळं न जाणल्यामुळं द्वैत निर्माण झालं. आदिभूत आणि आदिदैव यांचं सत्य स्वरूप न कळलं म्हणून द्वैत निर्माण झालं. आता द्वैताबद्दल काल भरपूर सांगितलं, परवा दिवशी नाही का, भरपूर सांगितलं द्वैत. आता फक्त एका वाक्यात द्वैत ना द्वैत तुम्हाला आणि सहज समजेल असं सांगतो. आणि तुम्ही कधीच विसरणार नाही असं सांगतो आणि काही शंका होणार नाही असं सांगतो नाही. तर असं आहे. तर चिखलाचा बैल तयार केला, चिखलाचा बैल तयार केला. मग आता चिखलाचा बैल तयार केला, तुम्ही हातात घेतला, तुम्ही याला काय म्हणणार, बैल आहे नाही का. तुम्ही याला बैल म्हणणार. माझा तो बैल आणि माती चिखल एक का दोन नाही का, एकच. तुम्ही त्याला नाव आणि रूप आलं म्हणून त्याला बैल म्हणता, बरोबर आहे का नाही. नाव आणि रूप आलं म्हणून तो बैल झाला. आणि नाम आणि रूप गेलं तर तो काय झाला, चिखल झाला. आणि नाम आणि रूप जरी असलं तरी तो काय आहे, चिखलच आहे ना. मग अद्वैत आहे ना. द्वैत जरी दिसत असलं तरी तिथं अद्वैतच आहे. नामरूप हे कल्पित आहे ना. कल्पित कसं आहे, कल्पित कसं आहे, याला वाटलं बैल तयार केला, दुसरा म्हटला काय ना बैल नाही चांगला, त्यानं हत्ती तयार केला, पुन्हा गोळा केला, बैलाचा गोळा करून टाकला, हत्ती तयार केला. हत्तीचा त्याला नाही आवडला, त्यानं उंट तयार केला. पण एकच आहे, त्याला तुम्ही उंट म्हणा, हत्ती म्हणा, गाय म्हणा, बैल म्हणा, नाही तर कुत्र म्हणा, काही म्हणा, काही म्हटलं तरी चिखल सत्य आहे, अद्वैत सत्य आहे.
द्वैत हे काल्पनिक आहे आणि नाव आणि ते रूपावर आकारावर आधारित आहे. द्वैत कसं आहे? रूपावर आकारावर आणि आकारानुसार नावावर आधारित आहे. मग नामरूप सत्य आहे का? आहे का सत्य? तुम्हाला आता सांगितलं ना ते सत्य नाहीच. मग सत्य काय आहे? सगळं गाईचा बैलाचा हत्ती झाला, हत्तीची गाय झाली, गाईचा उंट झाला, उंटाचं कुत्र झालं. त्यांच्या सगळ्यात बदल झाला, आकारात बदल झाला, रूपात बदल झाला, नावात बदल झाला, पण चिखलात काय बदल आहे का? होय, चिखलात बदल झाला का? चिखल तसाच आहे. जरी बैल झाला तरी चिखल तसाच, गाय झाली तरी चिखल तसाच. नाही का? मग नावर कशी आहे? कल्पित आहे. परंतु चिखल मात्र कसं आहे? सत्य आहे. त्याच्यात बदल नाही, याच्यात बदल आहे, याच्यात बदल नाही. हा शाश्वत आहे. आणि म्हणून कसं आहे तर आणि म्हणून त्याला अद्वैत त्याला म्हणतात. मग जरी आकाराला आलं तर चिखलामध्ये काही बिघडलं का? बैल झाला म्हणून चिखलात काही बिघडलं का? बैल झाला म्हणून चिखलात बिघडलं? बैल झाला द्वैतात आला, परंतु द्वैतात आल्यासारखा वाटला, परंतु अद्वैत न बिघडू देता चिखलाचा बैल झाला. अद्वैत न बिघडू देता अद्वैताचं द्वैत आहे. आता कळलं ना? आता काही विषय राहिला आता संगीता. अशा प्रकारचं ते द्वैत. आणि मग बीजेची झाले तर भांगाराची अलंकार तैसामध्ये एखादा विस्तारू ते हे जग नाही का? बीजेची झाले तर भांगाराची अलंकार तैसामध्ये एखादा विस्तारू ते हे जग. अजून एक सांगतो आपण माठ माहिती आहे तुम्हाला? माठे, त्या माठामध्ये अत्तर भरून ठेवलं. विचार करा, माठामध्ये अत्तर भरलं तर अत्तर आणि माठाचा वेगळा राहिला का? हांडाच भरण्याचा उपयोग नाही त्याचा काही. तो हांडा हे लई कोडगी जात असते. हांड्याची जात कशी असती? लई कोडगी असती. उन्हाळ्याचं प्या तरी तसंच, पावसाळ्यात प्या तरी तसंच, थंडीत प्या तरी तसंच. नाही, उन्हाळ्यात कामाचा नाही, थंडीत कामाचा नाही, कोडगी जात खाली. परंतु माठ मात्र कसा आहे? विचार करा, तो आपला धर्म कधी सोडतो? धर्म कधी सोडेल नाही. पण त्याला लोक माठ्या मानतात. तो माठ्याच कामाला येतो. होय, येतो का नाही? हांडा येतो का कामाला? मग त्या माठामध्ये अत्तर जर भरून जर ठेवलं, बाहेरून हात लावला तरी तो माठपूर अंतर्बाह्य कणाकणानं काय होतो? कणाकणानं अत्तर बनतो. किती प्रामाणिक, किती प्रामाणिक आहे. त्या माठाचा कण ना कण अत्तरवय बनतो का नाही? आतून बाहेरून. आणि म्हणून हे अशा प्रकारचं काय तर हे कसंही पहा, ते आपला धर्म सोडत नाही. अद्वैत धर्म सोडत नाही अत्तर. परंतु त्याच्यात जर गेलं ना तर त्याचं आपण काय केलेलं आहे तर हे आधीच भूत, आधी दैव आणि आधी पाहिजे. मग आता माऊली काय करतात? आता या श्लोकामध्ये आता श्लोक पूर्ण करून वेळ लागणार नाही. आता सगळं तसं मला सांगतात या श्लोकामध्ये. आणि पुन्हा आता हे आदिभूत कसं निर्माण झालं थोडासा उल्लेख करतो 2-3 मिनिटांमध्ये, म्हणजे ह्या श्लोकातून आपल्याला पुढे जायला हरकत नाही. ह्या आता जे आदिभूत सांगितलं म्हणजे हे म्हणजे सगळं जग निर्माण झालेलं. जग हा देह आणि जग कसं आहे? परवा मी तुम्हाला सांगितलं देह आणि जग एक, जीव आणि ईश्वर एक, आणि आत्मा आणि ब्रह्म हे दोन नाही, हे वेगळेच नाही. जग आणि देह वेगळे नाही, जीव आणि ईश्वर वेगळे नाही, आत्मा आणि ब्रह्म वेगळे नाही. मग हे निर्माण जे झालं आदिभूत जग वेगळं. मग हे जे निर्माण झालं ते कसं निर्माण झालं? अगा करते विन नाही का? म्हणजे कर्त्याशिवाय आणि कारणाशिवाय आणि कोणी केल्याशिवाय हे आपोआप निर्माण झालेलं आहे. कर्त्याशिवाय निर्माण झालं.
आणि हेच कर्म आहे. हे कर्म म्हणजे काय? जे कर्त्याशिवाय निर्माण होतं, कारणाशिवाय निर्माण होतं, जे विनाकारण निर्माण होतं, कारण नसताना निर्माण होतं. एखादा आलो, काय काय आलं नाही का, आला काय काय नाही, उभे आलं. किती दिवस राहायचंय? काय पाहुणा आला, काय नाही ना, महिना 2 महिने नाही का, 4 दिवस राहील, नाही तर महिना 2 महिने. काम काय? काम काहीच नाही. इथं काय करणार का? नाही, नसतो काही करत. मग असली काय कामाची विचार कर. म्हणजे जगच झालं कारणाशिवाय निर्माण झालं, कर्त्याशिवाय निर्माण झालं नाही का. आणि केल्याशिवाय कर्मही खोटं. मग कर्म जर खोटं, त्या कर्मापासून निर्माण होणारं पाप पुण्य खरे. काय सांगितलं? कर्म जिथं खोटं, कर्म खोटं का? शैला, कर्म खोटं का? कर्त्याशिवाय आणि कारणाशिवाय निर्माण होतं म्हणून ते खोटं. आणि पुढे काय सांगितलं? त्या कर्मापासून निर्माण होणार पाप पुण्य खरं का खोटं? हे खोटं. खोटं का? कर्मापासून कर्म खोटं ठरलं नाही. म्हणून खोट्यापासून निर्माण झालं कार्य कसं ते खोटं. पाप पुण्य जिथं खोटं ते सुख दुःख खरं खरं आले. मग तोंड जोडायचं काही कारण आहे? चक्र घ्यायचं काही कारण आहे? मारामारी करायचं काही कारण आहे का? जर तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर समजा माझं काही म्हटले